कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदरात ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदरात ध्यान उभे विठेवरी कर कटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया तुलसी हार गळा घास पितांबर 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 आवडी निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितो कंटिका तुमाने विराजित कंटिका तुमाने विराजित तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर आवडी निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे ते सर्व सुख कामळे माझे ते सर्व तुका म्हणे माझे ते सर्व सुख कामळे माझे ते सर्व काही नसले मुख आवडीने आहे ना त्रिमुख आवडेने पाये ना त्रिमुख आवडेने तुळसी हार गळा काच पितांबर हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 हे माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची वरदी विठू माऊली हाची वरदी विठू माऊली हाची वरदी विठू माऊली हाची वरदी संचारुनी राही हृदय माझे संचारुणी राही हृदय माझ्या संचारुणी राही हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 हे माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ तुका म्हणे का
काही न मागे अनेक तुका म्हणे 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 काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठोबा रखुमाई 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 जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी भावता सुकृताची जोडी भावता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी भावता सुकृताची जोडी भावता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तारी करायची तारी करायची रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमाधून टाकिले विषमाधून टाकिले विषमाधून टाकिले आता विषय झाले त्रिभुवन विषमाधून सांडिले विषमाधून सांडिले विषमाधून सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे न देखी जे तोंड विटाळाचे न देखी जे तोंड विटाळाचे ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे न देखी जे तोंड विटाळाचे न देखी जे तोंड विटाळाचे आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमाधून टाकिले विषमाधून टाकिले विषमाधून टाकिले आता विषय झाले त्रिभुवन विषमाधून सांडिले विषमाधून सांडिले विषमाधून सांडिले तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन
हे सोवळे झाले त्रिभुवन विषमाधून टाकिले विषमाधून टाकिले विषमधून टाकिले आता विषय झाले त्रिभुवन विषमाधूनी सांडिले विषमाधूनी सांडिले विषमाधूनी सांडिले बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 टाळी टाळी वाजवा विठोबार कुमाई 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 श्री ज्ञानदेव विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार हरि जय जय विठोबार कुमाई विठोबार जय जय विठोबार कुमाई विठोबार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुंडली गवर्धाय विठोर कुंडलेव तुकाराम विठोबार संसाराचे अंगी अवघित व्यसने संसाराचे अंगी अवघित व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून टाकिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी दे तोंड विटाळाचे आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून टाकिले तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून टाकिले संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय 4 चरणाचा कीर्तन महात्म्यपर अभंग प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होत असणारा आणि सूचनेनुसार बदल करून नरसिंह जयंतीला हा जो नाम सप्ताह चिंतन सोहळा घेतला माऊली मुकुंद महाराज आणि शालिग्राम महाराज यांच्या वास्तव्यानं हे शाळगाव अत्यंत पवित्र आणि पुनीत क्षेत्र म्हणतात या ठिकाणी आणि त्यांच्या कृपा आशीर्वादामध्ये हा सोहळा आणि भगवान महाविष्णू नरसिंह स्वामी यांच्या उद्या जयंतीनिमित्त हा नाम सप्ताह सोहळा होतो या सप्ताहातील उत्तरार्धातील 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आहे बरोबर महाराज निर्याणीच्या प्रसंगामध्ये काय अभंग आहेत त्या निर्याणाच्या प्रसंगाच्या वेळेला एक 10 ते 15 दिवस
अगोदर महाराजांच्या मुखातून जे काही या ठिकाणी उपदेशपर अभंग बाहेर पडले हॅलो त्यातला एक हा अभंग आहे या ठिकाणी काय, आणि सुंदर असा अभंग आहे या ठिकाणी. महाराजांनी या संसाराचं वर्णन करत असताना सांगितलं काय, संसाराची अनुभूती अनेकांना वेगळी येते. आमचा अनुभव आहे दुःख बांधवडी आहे हा संसार. याचा कारण सुख कशामध्ये आहे याचा आम्ही अद्यापपर्यंत विचार केलेला नाही. पण संसार संसार शब्दाचा अर्थ सुद्धा तुम्हाला ठाऊक आहे का काय? आम्ही करतो तो महाराज संसार न बरं का, ही 5 जणांची भानगड आहे, त्याला प्रपंच म्हणतात काय. सौ म्हणजे होणं आणि सार म्हणजे सत्य, सत्य वस्तूवरती आभास निर्माण होणं, याचंच नाव आहे संसार. 3 सांजच्या वेळेला तुम्ही रस्त्याने निघालात आणि एखादा मोठा दोर वाकडा तिकडा पडलेला दिसतो तुम्हाला, आणि त्याच्यावरती काय दिसतं माहिती आहे का? तुम्हाला सर्पाचा भास होतो. काय होतं? सर्पभास होतो. मुळात त्या दोराच्या अंगामध्ये सर्प होण्याची ताकद नाही. कुठलाही जादूगार दोराचा सर्प करू शकत नाही, कुणी सर्प करू शकत नाही, स्वतः सर्प होत नाही. मग दिसला का? दिसला नाही, भासला. काय? आणि हे भासणं जगतरूपी प्रकृती, याला सुद्धा संसार असं म्हटलेलं आहे. काय? आणि 3.5 हाताचा देह, याला सुद्धा संसार असं म्हटलेलं आहे. मूळ वस्तू या ठिकाणी वेगळीच आहे. या ठिकाणी तिला आम्ही विसरून गेलो. काय? या उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत, त्याचे तत्वज्ञ संत स्वीकारिती. संतांनी ते तत्व स्वीकारलेलं आहे. ही प्रकृती ज्याच्यावरती उभी आहे काय, त्या देहाला आम्ही सत्य मानतो. काय? हा आभास आहे या ठिकाणी. आणि हे अज्ञान जे या ठिकाणी, या अज्ञानाचं सुद्धा नाव, मायेचं नाव सुद्धा संसारचं असं आहे. आत असणारा काय म्हणतो माहिती आहे ह्याच्या संसर्गात? अगाव उपदणे आणि निमणे हे साथ जे का मानणे, तो जीव लोक म्हणे मी संसार हन. आत असणारा जीवात्मा काय म्हणतो माहिती आहे? हा देह म्हणजे मी. काय? हे अज्ञान त्याच्या ठिकाणी जडलेलं असतं. आणि अज्ञान ज्या वेळेला या ठिकाणी येतं आणि मूळ स्वरूपाची आठवण आपण विसरतो, याचंच नाव अज्ञान. आपुला आपण पया विसरू जो धनंजया, तेच रूपया अज्ञानाशी. आपल्या स्वरूपाचा आपणाला विसर पडणं, याचंच नाव आहे अज्ञान. आणि मग अज्ञानाच्या पोटी असते दुःखाची या कोटी. आणि अज्ञान धारण करून हा संसार जर तुम्ही चालवत असाल तर मग तो दुःखाला कारणीभूत होते. आणि ते दुःख अहंकाराच्या स्वाधीन असतं या ठिकाणी. आणि अहंकार या देहाच्या पाठीमागं, किंबहुना देहाचं आणि अहंकाराचं लग्न अगोदरच लागले. ज्ञानोबा म्हणतात हे तर अहंकार तनुशी ब्रह्मगाठ म्हणतात ह्याला. ब्रह्मगाठ लग्नात गाठ मारते ती कसली माहिती आहे? ती नाव घेतल्यावर सुटते. पण ही ब्रह्मगाठ गुरुनं सोडल्याशिवाय सुटत नाही. सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय ही गाठ सुटत नाही. ज्यावेळेस सद्गुरूंची कृपा होते आणि त्यांच्या मुखातून जो बोध बाहेर पडत असतो या ठिकाणी, त्या बोधाची आम्ही अनुकरण जर केलं तर मग ते ज्ञान तुम्हाला होतं या ठिकाणी. आणि त्या ज्ञानानं अज्ञानाचा परिपूर्ण नाश होतो. आणि ही प्रकृती किंवा हा जो संसार आहे या ठिकाणी, ही फक्त सुख भोगण्यासाठी आहे. संसार आलिया एक सुख आहे. एक देहाला आल्यानंतरच सुख आहे बरं का या ठिकाणी. संसार आल्या 1 आणि 2 सुख नाहीत, एकच सुख आहे. पण एक देह दशेला किंवा जीव दशेला आल्याशिवाय आपणाला हे सुख भोगता येत नाही. महावैष्णवांचा अनुभव हा वेगळा आहे या ठिकाणी. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय. आणि एवढं जर केलं तर येणे होय सर्व संसार सुखाचा, नलगे दुःखाचा लेश काही. कुठं सुद्धा दुःख तुम्हाला या ठिकाणी भेटणारच नाही या ठिकाणी. काय? आणि याचं कारण भगवंताचं नामचिंतन, अविनाश नाम. ते अविनाश नाम तुम्ही मुखामध्ये जर ठेवलं, अविनाश करी फक्त त्याचं याड लागलं पाहिजे बरं का. लावी मना पिसे. कीर्तनाचं महात्म्य साधन नाही या ठिकाणी. काय? अहो कीर्तनाचा महिमा सर्व मार्गावरिष्ठ अनेक साधनापेक्षा हे साधन नामचिंतनाचं सर्वश्रेष्ठ आहे या ठिकाणी. जसं तुम्ही नामचिंतन घेत जाल तसं या ठिकाणी तुमच्या या प्रकृतीवरती देहावरती पूर्ण परिणाम होतो या ठिकाणी. आपली दृष्टी निर्मळ होते. काय? वाणी पवित्र होते ऐक, आणि बुद्धी सुद्धा निर्मळ होते. एवढा परिणाम होतो. हरिपाठ कीर्ती जरी मुखे गाय. नाही याच्या पुढे जाऊन सांगू का बळीराम महाराज, ही कायाच ब्रह्मरूप होऊन जाते. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. भगवंत जसा
अविनाश आहे या ठिकाणी. आणि ही अवस्था महाराजांनी निर्याण प्रसंगी मोठमोठ्या तत्वज्ञानानं प्रकट करून दाखवली. काय कीर्तन तुम्हाला सांगू काय आम्ही सांगतो बरं, आपण बोलतो इथं हे कीर्तन नव बळीराम, तुम्ही इथं करताय की नाही, त्याचं नाव आहे हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन. ते कसं करावं हे सांगण्यातला हा प्रकार आहे. नामचिंतन एकाग्रतेने या ठिकाणी मनबुद्धी इंद्रिय प्राण अवश्य निमावी गाजाण, वृत्ती करून सावधान माझे भजन जो करी या नाव कीर्तन. बरोबर काय आपली वृत्ती सावध पाहिजे. याला म्हणतात ठाईत बैसनी आवडी अनंत. आणि हे जे तुम्ही ज्या आवडीनं आळवता या ठिकाणी काय ती गोडी जी आहे या ठिकाणी. एक तुमच्याबद्दल मी सांगू का, ही विभूती अशी आहे बरं का, मी जवळजवळ 35 वर्ष यांना बघतोय आणि गातापारायण आम्ही करतोच. असो त्यांच्याजवळ जी कला आहे, तुम्ही जे काय कराल त्याचं अनुकरण आम्ही करायला जातो या ठिकाणी. पण अनुकरण करणं याचा अर्थ तुम्हाला सांगतो. एका मधमाशीला चिमणीने विचारलं, तू एवढा मध गोळा करतेस, एवढा मध गोळा करतेस, तुला काय उपयोग? सगळी दुसरी घेऊन जातात. काय तिनं एक सुंदर उत्तर दिलं, सगळे लोक मध घेऊन जात असतील, पण मध निर्माण करण्याची कला माझी कोण नेणार नाही. तुमचं टॅलेंट कोण नेणार नाही. एवढं ध्यानात ठेव. असो कीर्तन त्याचं नाव आहे या ठिकाणी, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची. ज्या चिंतनानं परमात्मा पंढररायाची मूर्ती अंतःकरणामध्ये ठसावली जाते या ठिकाणी, या नाव कीर्तन. आणि कीर्तनामध्ये भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न करावी. भक्ती ज्ञान आणि वैराग्य, प्रेम भरे वैराग्याच्या तुम्हाला जे काय बोलायचं आहे की नाही या ठिकाणी, भक्ती धारण करा, ज्ञान संपन्न करा आणि विरक्तियुक्त अंतःकरणानं तुम्ही त्याचं वर्णन करा, या नाव कीर्तन. बरोबर. सर्व विश्व एकरूप आहे हे जाणून घ्या, मग टाळे वाजवा. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजव करी. आणि असं ज्या वेळेला कराल का नाही या ठिकाणी. आता कीर्तनाचे प्रकार बरेचच आहेत त्याच्यामध्ये. लीला कीर्तन आहे, गुण कीर्तन आहे, कर्म निरूपण आहे, स्वरूप निरूपण आहे या ठिकाणी. असे कीर्तनाचे अनेक प्रकार होतील या ठिकाणी. पण त्याच्यामध्ये अंतरंगामध्ये संत संगे अंतरंगे नाम बोलावे आणि कीर्तन रंगी देवाचं निद्र सुखे बोलावे. देवाबरोबर नाचायला शिकावं या ठिकाणी, या नाव कीर्तन. महाराज म्हणतात, असा जरी दुःखात्मक हा संसार असला तरी खरं म्हणजे आम्हाला एक व्यसन लागले, इतकं दुःखाचं आहे बरं का. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष ह्या षडउर्मी आहेत या ठिकाणी. काम क्रोध मद मत्सर दंभ आणि लोभ, हे षडविकार आहेत या ठिकाणी. ह्या षडविकारानं आणि षडउर्मीनं भरलेला हा संसार काय खरं म्हणजे कुठं सुद्धा दुःख नाही, हे सुख नाही या ठिकाणी. किती वेळा जन्मा यावे बोंबा बोंबच आहे सगळी. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे, फजिती फजिती झाली तरी तेच भोगण्यात आम्हाला आनंद वाटतो, त्याला म्हणतात व्यसन. व्यसन कशाला म्हणायचं? दुःख भोगणं याचंच एक आम्हाला व्यसन लागलेलं आहे. व्यसन त्याला म्हणायचं ज्याचा कंटाळा कधी येत नाही, त्याला व्यसन म्हणायचं. बरोबर. आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी. आवड तिला म्हटलं जातं बरं का. श्री गुरु नामदेव अप्पा एक कथा सांगायची. एक जण होती, दुसरी नव्हती. डबी होती पण पुढे नव्हती. रानातनं मोटर बंद करून गावात आली. ह्याला म्हणायचं व्यसन, आवड. आणि व्यसन त्यालाच म्हणतो. त्याचा कंटाळा ज्याचा कधी येत नाही. आणि वेळे अहो पिसं पण कशाला म्हणायचं माहिती आहे का? ज्याला कशाची आठवण नसते या ठिकाणी, काय अंगावरती वस्त्र आहे नाही हे सुद्धा ज्याला समजत नाही, त्याला पिसं म्हणतात या ठिकाणी. तसं आम्हाला हे दुःख भोगण्याचं व्यसनच लागलेलं आहे या ठिकाणी. पण या व्यसनातून आम्ही ज्या साधनानं मुक्त झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. भगवंताच्या नामचिंतनानं आमच्या ठिकाणी ही शुद्धता निर्मळ झाली. साधी नाही बरं का. सर्वांग निर्मळ गंगाजळ. चित्त सुद्धा निर्मळ झालं आणि हे देह सुद्धा पवित्र झाला. पवित्र तो देह जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने. आता या देहात पवित्र ज्या तुकोबारायला मिळालं, त्या तुकोबारायांचं नाव घेतलं तरी सुद्धा आम्ही शुद्ध होतो या ठिकाणी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे किंवा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता
ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो अखंड वदनी वदे. हा वासुदेव पदवी सुद्धा आम्हाला नामचिंतनानं प्राप्ती होते या ठिकाणी. आणि आता दृष्टी इतक्या निर्मळ होते, जगाकडे बघितलं तर जगात आम्हाला अशुद्धपणा दिसत नाही. मग जया तयाकडे ब्रह्मची दिसे उघडे ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना आवडे निरूपम. ही विश्वाची ब्रह्मस्थिती आम्हाला आवडते. आता जगाकडे बघितल्यानंतर हो आता हे सोवळे सोहळे नव सोहळं जग आम्हाला पवित्र दिसतं. काय आता हे सोवळे झाले त्रिभुवन स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व ठिकाणी बघितलं तर आम्हाला संसार किंवा अज्ञानासारख्या या ठिकाणी अवस्था नाही. तिकडं बघितल्यानंतर हे भगवंताचं स्वरूप दिसतं. जे जे देखे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण पार्थ. या भक्तियोगावरती ज्याची वृत्ती आरूढ होते. काय मग वास्तव्य कुठं असतं माहित आहे का? आम्ही वैकुंठात राहतो म्हणतात. वैकुंठ कुठं आहे सांगताय का मला? महाराज वैकुंठवासी झाले, कुठं जातात कुणाला? वैकुंठ शब्दाचा अर्थ श्रुतीनं फार सुंदर केलाय. पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूताची गतीसुद्धा ज्याच्यासमोर कुंठित होते असं अंतिम स्वरूप त्याला वैकुंठ असं म्हणतात. आणि हे वैकुंठ स्वरूप याला ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये हरी हे संज्ञा दिलेली आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा भगवंत हेच वैकुंठ स्वरूप आहे. आणि इथंच आम्ही राहतो. ब्रह्मपुरी वास करणे अखंड ही ब्रह्मपुरी आहे बरं का. ब्रह्मानंदे लागली टाळी आणि कोण देहाते सांभाळे. वास्तव्यच आमचं त्या स्वरूपामध्ये या ठिकाणी. न देखी जे तोंड विटाळाचे, कसलाही विटाळ आम्हाला शिवू शकत नाही. अहो नाही त्या विटाळ अखंड सोहळी उपाधी वेगळी जाणीवेच्या. हा ज्ञानाचा अहंकार सुद्धा आमच्या जवळ नाही या ठिकाणी. बरोबर. हा बाकीचे विटाळ जातील कशा कशाने, पण अहंकाराचा विटाळ कशानेही जात नाही या ठिकाणी. पण हा सुद्धा एकदेशी होतो अहंकार अतिला, पण त्याच्या त्यागे झाला सुकाळ. हा नाहीतर मी आत्तापर्यंत म्हणत होतो की हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज अहंकार होताच की माझ्याजवळ. पण चिंतनानं अशी अवस्था झाली काय फिटल्या सुद्धा का जन्म मरणाचे मी माझ्या संकोचे दुरी झालो. नाहीतर पाळत होतो बरं का. मला एक जणांना प्रश्न विचारला, अरे म्हणलं कीर्तनाला तरी माहीत नाही तुम्हाला आमच्या स्वतः काय माळकरी सांगते बरं का मला. असा जर कोण माळकरी सांगत असेल तर हरिपाठाचा 11वा अभंग म्हणायचा नाही त्यानं. हरि उच्चारणी अनंत पाप महाराज म्हणतात माझ्याजवळचं अहो फिटले सुतक जन्म मरणाचे मी माझ्या जो संकुचित होता माझा भाव या ठिकाणी तो संकुचित भाव निघून गेला. आणि आता वृत्ती कशी झाली माहिती आहे का? ब्रह्मरूप वृत्ती झाली. आणि ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप होती. आणि या भावनेनं जर कर्म केली तर कसलाही विटाळ राहत नाही या ठिकाणी. काय असं ऐक्य स्वरूपामध्ये आम्ही राहतो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. एकांत त्याला म्हटलं जातं. ज्ञानोबराय फार सुंदर वर्णन करतात. जो एकेची ठाई बैसला बरी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व झाला अंगेची तो निजांगानं तो विश्वरूप झालेला असतो या ठिकाणी. हे बस नाही बरं का, बैठक आहे महावैष्णवाची. आणि निजांग म्हणजे बुद्धी आणि ज्ञानानं तो व्यापक होतो, शरीराने व्यापक होत नाही. काय निजांग त्याला म्हणतात. आणि अशी व्यापक वृत्ती होते. आणि मग कुठं जरी असलं तर सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मनाशी समाधी. ही समाधी त्यांच्या ठिकाणी लागलेली असते. काय ब्रह्मी ब्रह्मरस शिवसदा. हरीची समाधी त्याला म्हणतात. समाधी हरीची साम्यामध्ये वृत्ती आल्यानंतर जी अवस्था असते तिला समाधी म्हणायची. आता आम्ही या ठिकाणी संगमरवरी दगड आणतो, म्हाताऱ्याची उभा करतो, त्याला समाधी, त्याला थडगं म्हणायचं, समाधी नाही. समाधी आनंदित काय संजीवन समाधी. सदा सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मनासी. हे समाधी ज्या चिंतनानं मनाच्या ठिकाणी समाधान निर्माण होतं ती समाधी आम्ही साध्य केली या ठिकाणी. आणि त्या समाधी ज्ञानदेवा रम्य रमले समाधान ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा
संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, 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 आता हे सोवळे झाले त्रिभुवन, 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 आता हे सोहळे 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 झाले त्रिभुवन, विषमधून टाकियेले, 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 आता हे सोवळे झाले त्रिभुवन, 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 आता हे सोहळे 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 झाले त्रिभुवन, संसाराचे अंगी अवघित व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ज्या साधनाचं वर्णन करत असताना पण प्रथमतः ही जीवदशा जिला म्हणतात या ठिकाणी. जीवदशा हे अज्ञानाचं स्वरूप आहे काय, आणि अज्ञानाने जेवढे जेवढे आपण प्रयत्न करू काय ते दुःखाकडे नेणारे असतात या ठिकाणी. वस्तू एकच असते पण अनुभव मात्र वेगवेगळे येतात. 15व्या अध्यायात ज्ञानोबा असं म्हणतात, ना तरी स्वातीचे उदक शुक्ती मुक्ती व्याळे वेख तैसा सज्ञानाशी सुख दुःख तो अज्ञानाशी. हा संसार ज्ञानी लोकांना सुखाचा वाटतो पण अज्ञानी लोकांना तो दुःखाचा वाटतो. स्वाती नक्षत्राचा पाऊस ज्या वेळेला पडतो त्यावेळेस समुद्राच्या तळाला असणारी शिंपली वर येतात आणि तोंड पसरून बसतात, आणि ज्या शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्राचं पाणी पडतं तो शिंपला मिटला जातो, खाली जातो आणि त्याच्यात मोती तयार होतो काय. आणि तेच स्वाती नक्षत्राचं पाणी सर्पाच्या मुखात पडलं तर विष होतं. विठ्ठल 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 नेणा आणि चतुरा हार निळ्याचा दुसरा, नेणा सर्पत्वे झाला एरा सुखा लागी. एकच वस्तू बरं काय या ठिकाणी, पण परिणाम दोघांच्या ठिकाणी वेगळा असतो. नीलमण्याचा हार असा पसरून पडलेला या ठिकाणी चांगला वावभर लांबला, आणि एक अज्ञानी मनुष्य पुढे जाताना त्याला तो सर्प दिसला
पाठीमागून आलेला काय त्याचा हात त्यानं धरला, पुढे जाऊ नको म्हटला, तो साप आहे बघ काय. आता पाठीमागचं होतं जरा शहाणं, नेणा आणि चतुरा, अज्ञानी होतं तर पुढे गेलं, पण चतुर म्हणजे शहाणं. त्यानं जरा शुकशुक करून बघितलं, हललं नाही काय. ते हालचाल करत नाही म्हटल्यानंतर त्यानं ओळखलं निश्चितपणानं तो सर्प नाही काय. आणि पुढे गेला जरा धाडस करून, आणि त्याला कळलं अज्ञानी माणसाच्या दृष्टीनं सर्प असणार तो सर्प त्यानं उचलला आणि आपल्या खिशात जन्माचं कोट कल्याण झालं म्हणून तो साप खिशात घातला है की नाही. नेणा आणि चतुरा हार निळ्याचा दुसरा, नेणा सर्पत्व झाला येरा सुखा लागी. एकच वस्तू पण परिणाम दोन ठिकाणी दिसतो येथे. अजून एक दृष्टांत आहे. नाना बीज धर्मानुरूप झाडी वाढत असे आप तैसे परिणामाले स्वरूप माझे जीवा. जीवाच्या ठिकाणी माझ्या स्वरूपाचा परिणाम दोघांच्या ठिकाणी वेगळा होतो. या ठिकाणी एकाच विहिरीचं पाणी मोठ्यानं काढलेलं एकाच पाठानं उसाच्या फळामध्ये जातं, त्यावेळी त्याची चव कशी असते. त्या बीजाचा धर्म वेगळा आहे बरं का. आणि तेच पाणी मिरच्याच्या फळात सोड, परिणाम काय दिसला. नाना बीज धर्मानुरूप झाडी वाढत असे आप तैसे परिणामले. तसं विश्व जर बघायला गेलं तर हे सगळं माझं स्वरूप आहे या ठिकाणी. किंबहुना ही सृष्टी जी निर्माण झालेली आहे अर्जुना काय, कीर्तनापर्यंत मी तुम्हाला घेऊन जातो काय. अहो भक्ती तिला म्हटलं जातं. विभूतियोग सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अहम सर्वस्व प्रभो मतस्सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता इति भक्ती. दोंडा महाराज या श्लोकाच्या पुढे काय करायचं, इति भक्ती म्हणायची, ह्याला भक्ती असं म्हणायचं. अरे मीच एक सर्व या जगा जन्म पांडवा, या सर्व विश्वाला जन्म देणारा मीच आहे फक्त या ठिकाणी. आणि जे जन्माला आले त्यांचा आधार मी आहे, त्यांचं जीवन मीच आहे, आणि त्यांचं जीवन सुद्धा सर्व मी आहे. मीच एक सर्वा या जगा जन्म पांडवा मदची पासून आघवा निर्वाह होयाचा. मला सांगा पाण्याच्या लाटा कुठे निर्माण होतात. शाळगावात कुठं, समुद्रात. किती लाटा निर्माण होतात माहिती आहे. लाटांचा जन्म कुठं होतो, पाण्यात. लाटेला आधार कोण असतं, लाटेचं जीवन कोण असतं, लाट ही पाण्याशी अनन्य असते काय. कल्लोळ माळा अनेका जन्म जळीची पैगा, जळची आश्रय तरंगा आणि जीवन ही जळ काय. अरे आत बाहेर त्या लाटेच्या पाणीच असतं या ठिकाणी. तसं विश्वरूपी लाट किंवा ह्या लाटाच्या बसलेत ह्याच्या आत बाहेर काय माहित आहे का, माझंच चैतन्य स्वरूप आहे, दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये या ठिकाणी. ऐशिया व्यापका माते जो जाणून भजे, इतका मी व्यापक आहे बरं काय या ठिकाणी. किती सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशाच सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. हे जे घट आहेत या ठिकाणी देहरूपी, ह्या सर्वांच्या ठिकाणी आत्माराम म्हणून जो या ठिकाणी तो समप्रमाणामध्ये सर्वांच्या ठिकाणी राहतो. लाखो किरणानं सूर्य प्रकाशित होतो. कुणीही छातीवरती हात ठेवून सांगायचं महाराज त्या किरणात सूर्य नाही म्हणून. घरात कवडसा पडतो, त्या कवडशाच्या किरणात सूर्य नाही असं कुणीही सांगावं. लाखो किरणानं प्रकाशित होतो. तसं भगवंत असं म्हणतात, ह्या सर्व किरणांनी मी प्रकाशित झालोय जगात या ठिकाणी. ऐशिया व्यापका माते जो जाणून भजे. आता कीर्तनकारांनी ठाऊक आहे बरं का, सर्वा घटी राम. प्रवचनकाराला माहित आहे, टाळकऱ्यांनी बी माहित आहे बरं.
आणि ही बसलेत ह्याशनी बी माहीत आहे. बरोबर देव सर्वत्र आहे सगळे म्हणते, देव कुठं नाही सांगा. बरोबर शाळेत मास्तरने एका मुलाला प्रश्न विचारला, मुलानो देव कुठं आहे तेवढं सांगा, तुम्हाला एक सफरचंद देतो. एक पोरगा अवगा उठलं, महाराज मास्तर तो कुठं नाही सांगा, मी तुम्हाला 2 देतो. तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आत बाहेर आहे हे जाणीव आमच्या ठिकाणी आहे, पण त्या जाणीवेच्या ठिकाणी प्रेम मात्र नाही. ठिकाणी परी साचो कार्य उदिते प्रेम भावा. अर्जुना त्या जाणण्यात फक्त प्रेम नाही बरं का या ठिकाणी. आणि प्रेम जर असतं तर शेजारणीला शिव्या दिल्या नसत्या, हाय की नाही, कुणाशी वादविवाद केला नसता. काय अरे देश काल वर्तमान हे संपूर्ण विश्व, आपण कुठं आहोत, कोणता देश आहे, काय देश काल वर्तमान हे मदसी करुणी अभिन्न. वायू जैसा गगन गगनची होऊनी विचारे. वारा ज्या वेळेला फिरत असतो त्यावेळेला त्याला आपण हवा किंवा वारा म्हणतो, पण स्थिर होतो त्यावेळेला आकाश असतं या ठिकाणी. तसा नामधारक स्थिर होतो त्यावेळेला ब्रह्मरूप झालेलं असतं या ठिकाणी. आणि भजन करतो तेव्हा भक्त दिसतो, विठ्ठल 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 विठ्ठल. ह्या स्वरूपाला जाणण्याचंच नाव ज्ञान आणि भक्ती आहे. काय ऐशिया व्यापका माते जो जाणून भजे, प्रेमानं मला जो जाणतो की नाही त्या भक्तीचं नाव. हेची भक्ती हेची ज्ञान, 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 हेची भक्ती हेची ज्ञान. एका विठ्ठलाची जाण, एका विठ्ठलाची जाण, एका विठ्ठलाची जाण. काही नेनोनियान, काही नेनोनियान, काही नेनोनियान, काही नेनोनियान, काही नेनोनियान, काही नेनोनियान. एका विठ्ठलाची जाण, एका विठ्ठलाची जाण, एका विठ्ठलाची जाण. काही नेनोनियान, काही नेनोनियान, काही नेनोनियान, काही नेनोनियान, काही नेनोनियान, काही नेनोनियान. काही करायचं नाही याची. एक विठ्ठलाला जाणून घेणं म्हणजेच ज्ञान आणि भक्ती. काय आणि या भक्तीला काय इति भक्ती किंवा इति कीर्तन म्हणा तुम्ही या ठिकाणी. ऐसे ने जिने जे ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपामध्ये साठवणी माते. अशा व्यापक परमात्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी ज्यांनी ठाव दिलेला असतो. तुका म्हणे देवा घालून या पोटी आणि आळविती ओटी तोची सदा. बुद्धिरूपी पोटामध्ये या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य असतं चित्तामध्ये या ठिकाणी. आणि मग त्यांच्या मुखातून बाहेर नाम पडतं या ठिकाणी. बरोबर. आणि हे नाम ज्या वेळेला आपण घेतो काय नामाचा प्रभाव इतका होतो या अवस्थेत यावं लागतं. पण या ठिकाणी बरोबर नामाची आमची अजून प्राथमिकता आहे, अजून आपण तिथं पोहोचलो नाही या ठिकाणी. अशी अवस्था ज्या वेळेला होईल त्यावेळेला नाम घेता मन निवे, जिवे अमृतेची श्रवे, होता ती बरवे ऐसे शकुन लाभाचे. अशा भावनेनं नाम जर घेतलं एक भावानं तर पहिलं मन शांत होतं. काय जे त्रिविध तापानं संतप्त झालेलं आहे, हे त्रिविध ताप या नामचिंतनानं निघून जातात या ठिकाणी. आणि ताप निघून जातात, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक हे 3 ताप निघून जातात. त्याच्या पाठोपाठ काय अंतःकरणामध्ये कामाधिक विकार जे असतात या ठिकाणी. तुम्ही मला सांगा किती सत्यनारायण घातल्यानंतर अंतःकरणातला काम जाईल? नाही जात. कोणता योग केल्यानंतर जाईल? कोणतं साधन केल्यानंतर काम क्रोध निघून जातील? सांगा या ठिकाणी. काय त्याचं एकच साधन आहे या ठिकाणी. एका
हरी एका जनार्दनी गाता हरीचे नाम 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 निमाली इंद्रिय विषय विसरली काम निमाली इंद्रिय विषय विसरली काम आल्हादे वैष्णव करती नामाचा घोष 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 एका जनार्दनी गाता हरीचे नाम निमादी इंद्रिय काय इंद्रिय शांत होतात या ठिकाणी विषय विसरली काम काय सगळे विषय हे इंद्रिय विसरून जातात बरं का या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात काम नावाचा हा बळीराम महाराज कामाची ताकद किती आहे माहिती आहे का तुम्हाला सांगा यमाची ताकद जास्त आहे का ह्याची ताकद जास्त आहे यम यम रेड्यावर बसून येतो म्हणतात त्यो यम त्याची ताकद जास्त आहे का कामाची कलकत्त्याचे एक संत होऊन गेले चैतन्य प्रभू त्यांनी काम आणि यम याचा निवाडा केलाय यमश्य कामश्य यम आणि काम यम फक्त पाप्यांना दोषांना या ठिकाणी शासन करतो पण भक्ताकडं यम न पाही इकडे काळ नमस्कारी वाडे कोडे उलट महाराजांनी आलेकुम सलाम म्हणतो काळ गुलाम सलाम पण काम नावाची जात पहिलं नरड हबपच धर बरोबर काय कळतंय का मी काय म्हणते नवल या अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी स्वतःला हबपत पहिलं नरड त्याचं धरणार ते म्हणून अहंकार सगळ्यात निंदनीय प्रकृतीच्या ठिकाणी जर काही निंदनीय वस्तू असेल काय अहंकाराच्या पोटामध्ये जे विकार निर्माण होतात गीता म्हणते त्रिविधम नरकस्य दम द्वारम नाशन आत्मना काम क्रोध आणि लोभ जिथं निर्माण होतात तिथं पापाची खाणी दोषाची खाणी निर्माण होते आणि हे दोष इतके मुरले जातात त्याच्यामध्ये या ठिकाणी आणि या दोषामध्येच तो खितपत पडलेला असतो काय आणि हे जे आहेत या ठिकाणी ह्या नरकाकडे जाण्याच्या वाटा आहेत ती त्रिविधम नरकस्यदम द्वारम नाशनम आत्मना आणि हे करत करत या ठिकाणी काय होतं माहिती आहे कितीतरी वेळ या ठिकाणी प्रत्येक वेळेला जन्मा यावं किती जन्म झाला फेरा किती जन्म झाला फेरा कैद नाही जी दातारा कैद नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा ओळसा थोरा माया जाळी ओळसा थोरा माया जाळी ओळसा थोर माया जाळी ओळसा थोर माया जाळी किती जन्म झालेत आतापर्यंत माहित आहे का म्हातारपणात दुःखाची जाणीव होते कधी म्हातारपणी मद नाही हातपाय डोळा पडली जापड ह्याला मरण म्हणतात बरं का मरण मरण म्हणा मृत्यू नव मरण कशाला म्हणायचं मरण कळा सुरू होतात का नाही त्याला मरण म्हणायचं मद नाही हात पाय डोळा पडली कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मूक गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघी करती हाडहाड जात जन्माला येते त्यावेळी सुद्धा त्या दया काय करतात माहीत आई सुद्धा हाडहाड बाळा कुत्रा येवी म्हातारपणी सुद्धा घरातली म्हणतात हाडहाड श्वाना परिगती झाली अवघे करते अहो किती खोबरियाची वाटी झाली असे मुख खोबऱ्याची वाटी बघितली नारळ फोडल्याला वाल्या नवं राधापुरी पाटीचं असं ती सुकल्याला माकडाच्या तोंडागत दिसतं ती कसं खोबऱ्याची वाटी झाली असे गळत तसे नाक श्लेष्मपुरी काय ही अवस्था जरा जर्जर झालेली असते या ठिकाणी आणि आत्ता जसं सांगितलं ज्याला जाणीव नाही स्वरूपाची या ठिकाणी त्याच्या पाठीमागे हे दुःख लागतात या ठिकाणी पण ह्या दुःखामध्ये सुद्धा त्याची अवस्था अशी होती माहिती आहे का जो भोग विषयामध्ये अखंड रमलेला आहे जो अखंड भोगा जचे जया व्यसन काम क्रियेचे मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी अव्याहतपणाने या विषयामध्ये तो रम्मान झालेला आहे ठिकाणी किंबहुना त्याचं व्यसनच त्याला लागलेलं आहे
जो अखंड भोगा जसे जया व्यसन काम क्रियेते, काम्य क्रियेच्या सगळी व्यसनं त्याच्या ठिकाणी असतात या ठिकाणी. आणि हे व्यसन भोगता तुम्हाला सांगतो, विषय भोगता थावो वृद्धाप्य लागे येऊ. आणि हे विषय जसं म्हातारपण कशाला म्हणतात माहिती आहे, अंगातली ताकद निघून जाणं, काय इंद्रिय शिथिल होणं, याचं नाव वृद्धत्व. काय आणि हे विषय भोगत भोगत काय करतो, विषयाचे चरवणी विषयाचे चरवणी गेली आयुष्या गाळणी, गेली आयुष्या गाळणी, हे विषय सेवन करत असताना काय होतं माहित आहे, आपलं आयुष्य संपून जातं आणि इंद्रियातली सगळी ताकद निघून जाते. एका कुत्र्याला रस्त्यात पडलेलं हाड दिसलं आणि तोंडात धरून चगळायला लागले. काय चगळताना त्या कुत्र्याच्या दातातनं रक्त आलं आणि त्याला वाटलं हाडकातनं रक्त येते. तसं ही विषयाचे चरवण करत असताना आम्हाला वाटतं विषयातनं सुख येते, त्याला वाटतं हाडकातनं जास्त चावते ती या ठिकाणी. तसं विषय तुम्ही मला सांगा, विषयामध्ये आहे गोडी, मी नाही म्हणत नाही या ठिकाणी, पण विषय भोगण्यासाठी सुद्धा काय देश काल अवस्था या 3 गोष्टी पाहिजेत या ठिकाणी. काय बरं मिळाल्या तरी ते अविनाश सुख नवं, विषय भोगिता थाऊ वृद्धाप्य लागे येऊ. आणि तोच प्रेमभाव म्हातार होऊन बसलेलं असतं या ठिकाणी, दमून भागून आलेलं असतं. मला गंमत वाटते बरं का बळीराम महाराज, हा शोष करून भिताडाला टिकून बसतं, चाय असतो तर नातू म्हणायचा पुढे येतो, जातीनं मांडीवर हात ठेवला की ह्याला भाग गेला शनी गेला असं वाटतं आणि त्याला मांडीव घेतं. काय आणि आपण भोगलेलं त्याला सांगायला असतं, विषय भोगिता थावो वृद्धाप्य लागे येऊ, त्याची प्रेमभाव बाळकाशी. त्या पोराला बी शिकवायचं, तुझ्या एवढा आम्ही होतो तवा किती दोडं खाल्लं सांग की. असो हे एक व्यसनच त्याच्या ठिकाणी लागून राहतं या ठिकाणी आणि ते सुटता सुटत नाही या ठिकाणी. आणि सरते शेवटी मनुष्य म्हणतो या ठिकाणी, माणसाच्या जीवनात राम आणि मग बोंबलायचं दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात, बाबांनो अविनाश सुखाचा तुम्ही विचारच केला नाही या ठिकाणी. जी नाशिवंत वस्तू आहे तीच सत्य मानून आपण ज्या ठिकाणी राहतो त्यावेळेला या संसार बंधनामध्ये तो अडकला जातो या ठिकाणी. काय आणि नुसतं अडकत नाही या ठिकाणी, गुत्ताडा करून ठेवतोय. गुत्ताडा काय करतो, गुंता कशाला म्हणतात, सोडवायला गेलं की जास्तच गुत्त येते. गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध, मी माझे वाढवणी माया तृष्णेचा बंद, स्वहित न दिसेची केला आपुला वध, लागले हे काळ पाठी सवे काम हे क्रोध. इतकी कुत्री मागं लागली तरी सुद्धा माझे वडील एक दृष्टांत सांगायचे, ज्याचं लगीनच होणार नव्हतं त्याचं लगीन झालं, अर्धवटच होतो. आणि लग्न झाल्यानंतर सासरवाडीवरून निरोप आला, जावई बापूंना आणि मुलीला दिवाळी सणाला पाठवा. मुलगी आधीच गेली होती, बापाला वाटलं ही जात पाठवायची म्हटलं तर पहिली काही वाहनं नव्हती. काय मग बापानं सांगितलं, हे बघ बाबा काय करायचं, कुणाला न कळता तिने सांगता इथनं जा, सासरवाडी काही लांब नव्हती. काय आणि कुणाला कळू नाही जात दिसली. ती गेली एका मक्याच्या फाड्यात आणि ती मक्याची कणस कोणतरी तोडून नेत होतं. आणि त्या दिवशी नेमकं मालक जा तिथं राखणीला बसला आणि चोर पावलानं घुसलं, त्याच्यात पलीकड निघाला. मालकानं धरला आणि बदाडला. म्हटलं मला का मारताय, म्हटलं तूच हे कणस नेतो. नाही म्हटलं माझं असं असं झालं, मला बापानं सांगितलं. गप लेका सासरवाडीला निघालायस असं जाते तुम्ही, नाचत जा की, नाचत आनंद कल्लोळ पवित्र, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या. आणि ती कीर्तन ऐकल्यावर निघाल नाचत टाळ्या वाजवत. आणि पुढे गेलं तर एका पारद्यानं ससा धरायसाठी जाळं लावलं. ससा याला आणि ह्यानं उडी मारायला. काय झालं, त्यानं बी धरून बदडला. काय आणि म्हटलं मला त्या शेतकरी बाबा लेका माझं किती नुकसान झालं माहिती आहे, आता निदान असं तरी ध्यानात ठेव, असं कधी कोणाचं होणी, असं कधी कोणाचं होणी. काय आणि तेवढं चरण ध्यानात ठेवलं पुढे गेलं. तिथं गावात इनामदाराला पोरगं झालं.
काय, आणि ते हट्टीवनं पेड वाटत होतं काय, हट्टीवनं. हे म्हणलं असं कधी कुणाचं. त्या लोकांनी असं धरून बदलला. अहो म्हणले मला त्या पारद्यानं असं सांगितलं, का आनंदाची गोष्ट आहे, झाली ते चांगलं झालं म्हणतील का नाही. बरं म्हणला तसं म्हणतो काय. हा पुढे गेला आणि गंजी खाना पेटला होता. नाचत गेलं, म्हटलं झालं ते चांगलं झालं, झालं ते चांगलं झालं. आता त्यांनी काय केलं असेल, जाऊ दे म्हणला, यांच्या नादालाच लागायचं. 8 रानानं घुसलं, चांगली जंगलातलीच वाट होती आणि अंधार पडत आलेला काय, अंधार पडत आलेला. आणि तिथं अंधकूप नावाची एक विहीर होती. अंधकूप म्हणजे काय, काट्या कुट्याच्या वेलाने झाकली काय. आणि तिथं गेलं आणि पळता पळता त्या हिरीत पडलं. आणि त्याला होता वाघाट्याच्या जाळ्या, त्यात एक पाय अडकला आणि उलटं अडकले त्याच्यात. आणि त्याच्यावर बसलो होतं महू, आग्या महू. ह्याच्या दणक्यानं ती महू उठलं काय. आणि खाली बघतोय तर ती फडी काढून बसलो होती काय, वरनंही तारा आणि खाली फडी काढून बसले. तेवढ्यात ती मधाचं पोळं फुटलं आणि 2 थेंब तोंडात पडलं. काय गोड लागतंय म्हटला. ही संसाराची आमची अवस्था झाली. इतकं जोडं खाऊन बी काय माहिती आहे, राठी माझी काय काय नाही घडी, किती वेळा जन्म यावे, किती हे दुःख भोगतोय. पण तरी सुद्धा काय, जया व्यसन काम क्रियेचे. आणि हे व्यसन त्याच्या ठिकाणी चटकच लागलेली असते या ठिकाणी. आणि ही जर सवय तुम्हाला घालवायची असेल, दुःखात्मक अवस्था नाहीशी करायची असेल, तर हा संसार दुःखाचा नाही तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय, खरं म्हणजे अतिशय सुखाचा या ठिकाणी. किंबहुना तुम्हाला आत्मिक सुख जर भोगायचं असेल तर एक संसार किंवा जीवदशेला आल्याशिवाय भोगताच येत नाही या ठिकाणी. हा आहे की नाही. नमनामध्ये एक चरण आहे बघा या ठिकाणी, याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कृपेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कृपेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कृपेचा विस्तार. कीर्तनाची सेवा सुरू करायच्या अगोदरच अभंग म्हणतात बरं काय, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताशिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू काय. सद्गुरूंच्या कृपेनं आणि भगवंताच्या वंदनानं आपण ज्या वेळेला हे चिंतन करतो की नाही या ठिकाणी काय, ते चिंतन करत असताना आपणाला जो एक आनंद, तुम्हाला सदा सर्व काळ समाधान चित्ताच्या ठिकाणी पाहिजे असेल, हाच एक मार्ग आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता सर्व काळ चित्त समाधानी राहायचं असेल तर सतत भगवंताचं नाम चिंतत पाहिजे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंबे, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. बसलं उठलं या ठिकाणी खाता पिताना सुद्धा भगवंताचं नामचिंतन काय, एक पळभर सुद्धा वेळ वाया जात नाही या ठिकाणी. अशी अवस्था चित्ताची ज्या वेळेला होते काय, त्यावेळेला या प्रकृतीची अवस्था सुद्धा बदलून जाते या ठिकाणी काय. जी इंद्रिय त्या ठिकाणी पहिल्यांदाच मन शांत होतं, सगळी इंद्रिय सुद्धा प्रसन्न होतात या ठिकाणी. आणि महत्वाची गोष्ट दृष्टी निर्मळ होते आपली या ठिकाणी बरं का महाराज. दृष्टी निर्मळ आहे, तीक्ष्ण असते काय जणांची बरं काय. ती तीक्ष्ण आहे याचा अर्थ काय, निर्मळ नाही काय. असे
70-80 वर्षाची म्हातारी एक म्हटली, मी अजून सुईत दोरावं होती. काय एवढी तीक्ष्ण नजर आहे म्हटलं तरी सुद्धा ती काही पवित्र निर्मळ असेल नाही याची, काय शेजारणीची मापं काढत राहणारच ती. बघा तुम्ही कोकणात पारायणासाठी गेल्यानंतर कीर्तन झालं माझं आणि आदराने एक जण समोरून असा पळत आला, महाराज महाराज. मला वाटलं आता मिठी मारतोय जोडात कडकडून. आणि आला आणि त्याला 2 कासऱ्यावनं माझ्या कॉलरवर काळा डाग पडलेला दिसला. काय नजर असेल तीक्ष्ण बडवीची, आहे की नाही. जवळ आल्यावर त्यानं कॉलर धरली. महाराज म्हटला यो डाग कशाचा पडलाय, जातीला 15 मीटर पांढरं कापड दिसलं नाही, आहे की नाही. तेवढा डाग दिसला. तसं पारायण चाललंय. 7 दिवस यांची चैनीच आहे आता, एवढं हुडकून काढायचं या ठिकाणी. अरे दृष्टी निर्मळ होते या ठिकाणी. अरे नामाचं अंजन कृष्णांजन एक वेळा डोळा घातले अड, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वल. काय आणि बाप रखमा देवर विठ्ठल दिनाचा दयाळ. अरे ह्या त्यांच्या बोधामध्ये ईश्वराचं दर्शन होऊन जातं या ठिकाणी. काय येणे पण ते माझी चालली पाऊले दर्शन झाले संतापायी. म्हणजे त्यांच्या वचनात त्या अक्षरामध्ये ईश्वराची अनुभूती मला येते. आणि ती अनुभूती धारण केल्यानंतर देह पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. हरिपाठ कीर्ती अजून नातांचं एका बघा. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम मुखी गाय राम सर्व भावे. धन्य तो भाग्याचा तारीला संसार परमार्थाचे घर. एका जनार्दनी ऐसे जे शरीर प्रपंच परमार्थ दोन्ही एक. या ठिकाणी प्रपंच सुद्धा काय असतं. आम्ही काय करतो माहिती आहे, देवळात प्रपंच घेऊन जातो, पण देवळ कधी कुणी घरात प्रपंचात नेलं नाही. अरे ज्याच्या ठिकाणी प्रपंच तोच परमार्थ झालेला असतो या ठिकाणी. आणि मग ही जी अवस्था आहे ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. आळंदीमध्ये फाल्गुन शुद्ध एकादशीला तुकोबारायांचं कीर्तन झालं. तुकोबारायांचं कीर्तन झाल्यानंतर मोठा तत्ववेत्ता समोर बसलेला होता. अनुभूती महाराजांची आली रामेश्वर. आणि हे नामतत्व ऐकल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर पाया पडून त्यानं सांगितलं, महाराज म्हणजे तुम्ही सांगितलेलं तत्व मला पटलं, पण काया ब्रह्मभूत करून दाखवणार का तुम्ही. महाराजांनी सांगितलं फाल्गुन मध्ये द्वितीयला आळंदीत ये, तुला ही काया ब्रह्मभूत करून दावतो. काय आणि शेवटच्या क्षणाला महाराजांनी अभंग घेतला होता, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती. शेवटचा अभंग बरं का. आता गोपाळपुराजवळ ती नांदुरकीचं झाड आहे, त्या नांदुरकीच्या झाडाखाली शेवटच्या वेळी महाराजांच्या मुखातून हा अभंग बाहेर. काय रामेश्वर शास्त्री ऐकतोय या ठिकाणी. काय आणि लक्ष देऊन तो बघतोय या ठिकाणी महाराजांच्याकडे. ब्रह्मज्ञानाला सुद्धा लाळ घोटायला लावीन. काय असा माझा परमार्थ तुम्हाला दाखवीन. घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती. मुक्ताला सुद्धा या ठिकाणी आत्मस्थिती सोडायला लावीन आणि देह धारण करायला लावीन. याचं कारण ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव याचं दास्यत्व करी. काय भक्तिभाग्य सीमा किंवा तीर्था भ्रामकाशी आणि आळस कडू सर्ववास करीन भाऊ. काय तीर्थकरांना सुद्धा मी या ठिकाणी तीर्थ करायचं सोडायला लावीन या ठिकाणी. काय स्वर्गाचं सुख अमुपम्य म्हणाला सुद्धा त्याचं वीट येईल असं मी तुम्हाला दाखवून देईन या ठिकाणी. काय अहो यज्ञ आणि दान लाजवी. बरोबर याज्ञिकांना सुद्धा खाली बघायला हवी असं माझ्या कीर्तनाचा महिमा आहे या ठिकाणी. भक्तिभाग्य सीमा साधेन पुरुषार्थ. 5वा पुरुषार्थ ज्याला म्हणतात तो तुकोबारांची गाथा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. काय हे 4 पुरुषार्थाला सुद्धा जिंकणारी चहुपुरुषार्थाशिरी मुकुटमणी हरिभक्ती. काय ही हरिभक्ती काय असते ती तुम्हाला या ठिकाणी असीम अशी तुमच्या ठिकाणी प्रगट करेन. आणि शेवटी महाराजांनी काय सांगितलं बघ, सगळ्यांनी माझ्याकडे बघा. म्हणजे माझ्याकडे बघू नका, मी कीर्तन झाल्यावर घरला जाणार आहे ही ध्यानात ठेवा. आज तुमच्या मुखातून मी असा शब्द बाहेर काढला. काय आमचं भाग्य म्हणून आम्ही तुकोबारायांना बघितलं. काय धन्य म्हणवीन इह लोकी लोका. धन्य म्हणवीन इह लोकी लोका. धन्य म्हणवीन इह लोकी देवा. धन्य म्हणवीन इह लोकी देवा. भाग्यामी तुका देखिएला. भाग्यामी तुका देखिएला. भाग्यामी
तुका देखिएला भाग्या मी तुका देखिला ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतरी कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतरी कीर्तनी पुढी सहित झाला गुप्त तुका जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीत केली न त्यागिता तिये दिव्य लोकासीनेही चमत्कार नव्हे काय सदैव वैकुंठाला गेली काय आणि अशी अवस्था धारण करणारी एकच महात्मा होऊन गेलाय रामेश्वर शास्त्रीची अवस्था अशी झाली वर काय होतं आणि काय नाही काय बाकीचं काय त्याच्या मुखातनं आलं नाही सगळा अहंकार गळून पडला ही अवस्था बघितल्यानं आणि मुखातून एकच शब्द बाहेर तुकाराम 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 तुका तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ एकच वंदन केलं आणि शास्त्री मनात म्हणतो याच्या अगोदरचं मी चिंतन ऐकलं त्याच वेळेला मला कळायला पाहिजे होतं की महाराज देहावरती उदास झाले काय वैराग्य वृत्ती धारण केली आहे काय हे अगोदर समजायला पाहिजे होते काय अशी कीर्तनाची अवस्था या ठिकाणी महाराज म्हणतात या कीर्तनानं आमच्या ठिकाणी हे पावित्र्य निर्माण होतं काय आम्ही कीर्तन दुसरं कोणतं करत नाही निरंतर आता मी कीर्तन करणार आहे काय खरं कीर्तन तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी हे चरण झाल्यानंतर काय म्हणून या कीर्तनानं या कीर्तनाचा महिमा सर्व मार्गा वरिष्ठ काय सर्वात आणि महाराजांनी आयुष्यभर काय केलं नाही या ठिकाणी काय कीर्तन हे जीवन होतं महाराजांचं काय होतं हा जयाचे ज्ञान विषय नेणे जाणीव मद एका ते जाणे ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण काय जाईल माझा प्राण तुझी या चरणीचे तुटता अनुसंधान कधी तुटून गेलं नाही बरं का नामचिंतनाचा व्यवहार या ठिकाणी अखंड मुखी नाम त्यांच्या होते काय आणि हेच तप त्यांचं होतं काय हेच तप साधे काय आणि या नामचिंतनाचं महात्म्य जगात सांगून महाराज सांगतात अशी अवस्था निर्माण झाली मला कुणी जरी दिसलं तर ते ब्रह्मरूप दिसतं याचे ज्ञानोबरांचं सुद्धा फार सुंदर आहे बघा बाप रखमा देवरा आनंद सुखाची ओरा पाहता न दिसे दुसरा काय आता दुसरीकडे कुठं बघितलं तर आम्हाला दुसरं काय दिसत एक ब्रह्मची दिसे उघडे काय म्हणून विश्वसुद्धा ब्रह्मरूप ब्रह्म हे कसं आहे माहिती आहे निर्वैरम शांतम पवित्रम असं ब्रह्माचं व्याख्यान आहे या ठिकाणी आणि सर्व सृष्टी जर ब्रह्मरूप असेल तर आता बघताना कशी दिसेल या ठिकाणी आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधुवन डबल पाठ आहे विषमधुवन सांडी येली किंवा टाकी येईल आम्ही काय केलं माहिती झोडपून काढली काय हे आडवा वया आले ते तो दोष वैरी धोपटले दया माझी पहिले अहंकार पहिला अहंकाराला बदलून काढला काय आणि तो जसा निघाला तशी त्याची पिलावळ सगळी बाहेर पडली काय आणि ते जसं बाहेर पडलं तसं चित्ताच्या ठिकाणी असणारी विषमता पूर्णपणाने निघून गेली जोपर्यंत विषमता आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत आनंद तुम्हाला कधी भोगता येत नाही
काय विषमाची शंका वाटे विषमाची शंका वाटे विषमाची शंका वाटे विषमाची शंका वाटे सारखे भेटे तरी गोड 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 म्हणून या चोरुनी जना म्हणून या चोरी जना म्हणून या चोरुनी जना म्हणून या चोरी जना आल्या वना भेटी लागी 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 विषमता गोकुळमध्ये गोपिकांनी काय केलं माहिती आहे का सासू सासरे हे प्रतिबंध करणार होते येते तुझी या भजना आठ दाविती प्रपंचाचे कोड ही विषमता जोपर्यंत ऐक नाही या ठिकाणी तोपर्यंत सुख भोगता येत नाही म्हणून चोरून या जना त्या गोपिका सगळ्यांना चोरून हरीला भेटण्यासाठी वृंदावनामध्ये यायच्या या ठिकाणी झाले एक चित्त तरी बहुत एक चित्ताची वृत्ती झाली की नाही समजा बळीराम महाराज तुम्ही वाटत उभा राहिले आणि तुमच्या समोर असं एक आलं काय त्याची वृत्ती वेगळी तुमची वृत्ती बळीराम महाराजांनी त्याला सांगितलं अरे बाबा 80 वर्षाचं होतं बरं का ते पिलेलं बळीराम महाराज म्हटले अरे बाबा म्हटले तुला सांगणार कोण आहे ना दारू पिऊन मरशील काय ए बुवा ए बुवा मला ज्यांनी ज्यांनी समजावायचा प्रयत्न केला त्यातला एक सुद्धा जित्ता नाही अजून तू शेवटचा आहे सांभाळतो मला सांगणारा तू शेवटचा आहेस तेव्हा तुझी काळजी तू घे काय शेनी काय केलं ही जात काय आपल्या लागीची नव्ह विषमाची शंका वाटे सारखे भेटे तरी गोड अरे अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार ज्याच्या बोलण्यानं आपल्या चित्ताच्या ठिकाणची विषमता कधी विचलित होणार नाही या ठिकाणी काय म्हणून आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवून टाकील काय ज्या एका अज्ञानानं विषमता निर्माण होते ते अज्ञानच संपवलं मग अज्ञान निमालिया एक बीच असे धनंजया काय घेई मध प्रकाशने सोडविनत होते एक अज्ञान संपलं की नाही राहतो ज्ञानरूप या ठिकाणी काय आणि मग या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये माझं प्रकाशन होईल तुला या ठिकाणी तुम्हाला सांगू का सूर्य कुठल्या प्रकाशात बघावं महाराज सूर्योदय झाल्या सूर्याची पाहावा धनंजया तैसे माते मी जाणावं या मीच व्हावे ज्ञानोबराबद्दल ऐकलं एका इनामदारानं घरामध्ये समोर मोठी भिंत होती चित्रकाराला सांगितलं सृष्टी सौंदर्य असे काढावे डोंगर असे काढायचे नदी मंदिर पक्षी पण सूर्याचं चित्र ठसठशीत पाहिजे मला कसलं दिवसभर 2 कारागीर घेऊन त्यानं ते सुंदर चित्र काढलं आणि सूर्याचं तरी इतकं ठसठशीत चित्र काढलं आणि लोड शेडिंग सुरू मालक आले म्हणजे झालं का चित्र सूर्य मला दाखव बॅटरी आणा म्हणला दाखव अरे चित्रातला सूर्य बॅटरीनं बघायचा असतो हे नवं काय तसं आत्मस्वरूप हे तत्स्वरूप होऊन देवाच्याच प्रकाशात देवाला बघावं या ठिकाणी बरोबर माते मी जाणावया मी आणि तेवढ्यासाठी ही अज्ञान नावाची या ठिकाणी अवस्था दूर करण्यासाठी भगवंताला जाणून घेणं ज्ञान आणि ज्ञान ग्रहण करतो त्यावेळेला विषमता सोडून जाते या ठिकाणी विषम धुवन टाकी येले म्हणा पहिलं चरण संसाराचे अंगी अवघीच व्यसनी 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 आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध
आता हे सोहळे सोहळे. त्रिभुवनी आता हे सोहळे झाले त्रिभुवन आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवन आता हे झाले त्रिभुवन संसाराचे अंगी अवघित व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोहळे आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोन टाके आले विषम दोन सामिले. सावकाश वाजवायचं पाठवाच आता कीर्तन करूया हरी जय जय 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 हरी जय टाळी टाळी हरी जय जय 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 हात आहेत हरी बघू. जय जय हरी 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 जय जय हरी जय जय हा. हरी 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 जय जय 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 काही म्हणायचं नाही आता फक्त नुसतं टाळ वाजवा हा टाळी वाजवा टाळी हा टाळी बंद करू नका मुबारकमाई मुबारकमाई जय मुबारकमाई मुबारकमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मुबारकमाई देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हातगा काय म्हणून खरं म्हणजे फक्त एक चित्ताची एकाग्रता साध्य करून रामकृष्ण हरी म्हटलात का नाही हा मग कुठलंही नाव घ्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा हे चिंतन करत असताना काया ब्रह्मीभूत जर असेल तर वास्तव्य कुठं असतं माहीत आहे का ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आम्ही वास्तव्य करतो ब्रह्मपुरी वास करणे अखंड कधी आहे कधी नाही असं नाही काय अखंडपणानं त्या स्वरूपात आणि आमची वृत्ती तुमच्याशी संवाद करत असताना सुद्धा महात्म्यांची वृत्ती कधी विचलित होत नाही ध्यानात प्रपंचात असो सुद्धा सत्यवाद करता संसार सुख अलिप्त तो जळ कमळ जायचा कमळ पाण्यातच उगवतो पण पाण्यातून वर आल्यानंतर किती बी घागरी पाणी होतात त्याच्यावर पाण्याचा थेंब राहत नाही ठिकाणी तसं सत्यवादी म्हणजे सत्य स्वरूप भगवंताचं चिंतन जो सदा सर्व काळ करतो की नाही ठिकाणी तो संसारात उतरला तर अंगाला घाण लागून देत नाही कधी काम नाही झालो पाही रिकामा उरल्या त्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा बैसोनी आता साक्षीत्वानं आम्ही संसाराचा खेळ बघतो या ठिकाणी आणि खरं म्हणजे जीवन साक्षीदाराप्रमाणे बघायला शिकाय या ठिकाणी काय उरल्या त्या करू चेष्टा आता उर्वरित काळ कसा घालवतो माहित आहे का हा चेष्टा म्हणजे क्रिया काय उरल्या त्या करू चेष्टा द्रष्टेपणानं आम्ही बघतो या ठिकाणी तसं बघावं एका राजाला एका ज्योतिषानं सांगितलं महाराज आपल्या राज्यात भरपूर पाऊस पडणार आहे काय खुळा पाऊस पडणार आहे बघितलाय का कधी खुळा पाऊस
खुळा पाऊस. खुळा पाऊस हो. राजा म्हटला कधी खुळा पाऊस असते. आणि 2-4 दिवसानं काय झालं, विजा लकलं काय लागल्या, सोसाट्याचा वारा सुटला, तुफान पाऊस पडायला लागला इथे. आणि त्या राज्यात प्रजापालन करणारा राजा होता आणि 200-250 वेडी होती त्या गावात. किती? आणि ती एका तुरुंगात ठेवली होती. आणि ही पावसाची अवस्था बघितलं, जेलरची अवस्था काय झाली, आता कधी एकदा घरला जातोय, सगळी येडी झपाट्यानं आत घातली. काय झपाट्यानं आत घातल्यावर कुलूप घालायचं विसरला. ती येड्यांच्या मुखात मला कळलं आणि त्या 250 जणांनी निघून बाहेर पडलं. आणि त्या पावसात निघालं नाचत. काय चिखलानं हिन राडीनं अशी माकली. प्रधानन राजावर सज्जात उभा राहिली होती. प्रधानन सांगितलं, महाराज सगळा घोटाळा झाला, ही जात आल्या कुठनं माहीत आहे. मग काय करू दे, कापडं फाडा आधी, मी सांगतो. राजा म्हटला, असली तुम्ही फाडताय का मी फाडू? प्रधानानं पहिली आपली फाडली, राजाची फाडली. राजाला धरलं आणि त्या सगळ्यांच्या कामापुरता चिकूल अंगाला लावला बरं का. आणि त्यांच्याबरोबर नाचायला लागली येडी. काय आणि बाकीची येडी होती म्हणून नाचत. पण ही दोघं मात्र काय माहित आहे, त्याशने माहित होतं आम्ही येडं नव्हतं. अंग राचून तसं महाराज म्हणत, ही जात सगळी येडी आहे पण आम्ही उरल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसी. आता उर्वरिक भक्तीची क्रिया या ठिकाणी आम्ही साक्षीत्वानं जगाकडे बघतो या ठिकाणी. आणि हे बघत असताना आम्हाला कुठला लोभ नाही, काम नाही झालो पाही रिकामा. अरे जिथं कामच नाही तिथे क्रोधाची कैसा. क्रोध नाही, काम नाही, विकार नाही. आणि मग अशा पद्धतीनं आता चित्ताच्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही प्रकारचा विटाळ नाही या ठिकाणी. काय इथुले करी भलत्या परी परद्रव्य पर नारी. विटाळ फार मोठा. काय धनसंपत्तीचा लोभ धरणं हा सुद्धा फार मोठा विटाळ आहे. चौर्य कर्म करणं, पण हे दोष प्रायश्चित्तानं निघून जातात. पण अंतःकरणामध्ये अहंकाराचा जरी या ठिकाणी विटाळ असेल, मी ज्ञानी आहे, काय शो विटाळ मात्र कशानं जात. एक तुम्हाला सांगतो, भगवंतापर्यंत जायला अज्ञान जसं प्रतिबंध करतं तसं ज्ञानाचा अभिमान सुद्धा, जाणीव नेणीव जाणतेपणा सुद्धा तुम्हाला सोडावा लागेल या ठिकाणी. काय मी ज्ञानी आहे हा विटाळ तो सुद्धा महाराज म्हणतात. एक दृष्टांत सांगतो, संपवतो मी. एकाचं लग्न झाल्यावर त्याला कळलं आपली बायको चिटकी नाही. आणि ते हबाकलं तू, तिला काय बोलावं तर पंचायतीत छू फू करून कुत्र मांजर केल्यावर काय करू म्हटली. असलं झालं. मैत्री गाठ पडला, म्हणला अरे लगीन झाल्यावर अंग धरशील का असा व्हायला लागलायस, का वाळायला. काय सांगा, ती जात आहे म्हणलं चिटकी. मग तिच्या ताब्यातनं सुटायचं काय आहे का तुझ्याकडे? हाय म्हटला. काय तिच्यापेक्षा बिलंदर चिटकीने बरं लगीन मा चिटकीने आगेत उठतो म्हणला, फुपाट्यात पडतो. तुला सुटायचं असेल तर सांगतो ते उपाय कर, असलं मैत्र पाहिजे. बरं म्हटलं तुझ्या विश्वास ठेवतो, बघ गिराईक. आणि त्यानं बघूनच ठेवलं गिराईक. दुसऱ्याला सांगितलं, काय तुझी सवत पहिली आहे ती चिटकी नाही, चिटकीनंच आहे, तुझ्याकडे काय उपाय आहे का तिला मारायला? ती म्हटली 1 नंबरचा. काय आता आमचं लगीन झाल्यावर आम्ही 34 होणार. काय आणि दोघात ठेणगी पडली की मग तिनं 2 पुड्या केल्या, एक उडदाची पुडी दिली आणि एक तांदळाची पुडी दिली. आमचं भांडण सुरू झाल्यावर त्या पहिलीच्या डोक्यावर उडीद टाकायचं आणि माझ्या डोक्यावर तांदूळ टाकायचं, म्हणजे मी पांढरी गार होईल आणि ती काळी गार होईल. झालं लग्न झालं, ठिणगी पडली, भांडणं सुरू झाल्यानंतर दोस्तांना सांगितलं काढ पुढे द्या. ते दुसरीच्या डोक्यावर तांदूळ टाकलं, ती पांढरी गार झाली, ही काळी गार झाली. आणि ही ती झगडा सुरू झाल्यानंतर दारामागची काठी आणली त्या दोस्तानं आणि म्हटलं काळीच्या टाळक्यात घाल पहिली म्हटलं. आणि काळीच्या टाळक्यात घातल्यावर ती तडपडून मेली. आणि ह्यो नवरोबा म्हटला ती तांदूळ दे म्हणला हिच्या अंगावर. येडा का खोळा म्हणला लेका, काली को मारा म्हणला, कमली को क्यों छोडताय म्हणला. ती बी चिटकी आणि हे बी चिटकी. काय तसं अज्ञान हे प्रतिबंध करतं, तसं ज्ञानाचा अहंकार सुद्धा या ठिकाणी जायला प्रतिबंध करते या ठिकाणी. काय हा म्हणून जाणीव त्या या ठिकाणी जाणीव नागवण लागून येते तो ठाव. म्हणून जाणतेपणानं गेलं तरी सुद्धा हा अहंकाराचा जाणतेपणाचा भाव आमच्या ठिकाणी नाही. त्या विटाळ अखंड सोहळी ही उपाधी ज्या वेळेला सुटते, काय
त्यावेळेला ही अवस्था निर्माण होते या ठिकाणी. मग या ठिकाणी वास्तव्य सतत होतं. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी दे तोंड विटाळाचे ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. महाराज ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. महाराज ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. महाराज ज्ञानोबा माऊली तुकाराम. महाराज ज्ञानोबा माऊली तुकाराम. महाराज ज्ञानोबा माऊली तुकाराम. महाराज ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हरी ज्ञानदेव. शेवटी महाराज आपली एकाकार अवस्था सांगताना सांगतात या ठिकाणी काय की एकदेशी दोन प्रकारानं अहंकार गुंततो. काय देहापुरता काय वेळेला मर्यादित राहतो या ठिकाणी काय. आणि अहंकार तो पुन्हा काय होतं म्हणजे अहंकार संपत नाही बरं काय या ठिकाणी काय. तोच अहंकार त्या अहंकाराला परमार्थात राबवायला सुरुवात गिरे तरी वेठी राबवी वाव तरी उदंडाची पोटी धीर शिंदो ऐशे जगजेठी काम क्रोधा न सुटे मिठी गिरे तरी वेठी राबवी. काम क्रोध अहंकार असतात का नाही या ठिकाणी काय. भगवंताच्या चरणावरती आमची मिठी पडलेली असती ती सोडवायचा प्रयत्न करतात. पण महाराज म्हणतात आम्ही घातलेली मिठी त्यांच्या बाला सुटली नाही. उलट काय केलं वेठ बिगाऱ्यासारखं त्याने राबवलं. जे अहंकार वाहती अंगी आम्ही हरीची भूषावया लागी. लाडके डिंगर पंढरी आता आहेच की हो आहे की नाही. लाडके डिंगर पंढरी रायाचे नाम निरंतर गरजत असे. मुखामध्ये निरंतर नाम या ठिकाणी. आम्ही अहंकार संपला असं म्हणत नाही या ठिकाणी. तो स्वाभिमानामध्ये बदलून राहतो या ठिकाणी. स्वाभिमानात राहतो या ठिकाणी काय. आणि हा स्वाभिमान धारण करून काय जी एक परमात्मा स्वरूपी वृत्ती होती या ठिकाणी त्याला श्रुतीशास्त्रानं परमात्मा ही संज्ञा दिली. पर हे म्हणजे काय माहिती आहे परक. आपल्या दृष्टीच्या बुद्धीच्या पलीकडची जी वस्तू असते तिला आपण परकी म्हणतो या ठिकाणी. आत्मा ही वस्तू कशी आहे माहिती आहे का ही तुमच्या आमच्या दृष्टीच्या पलीकडची आहे या ठिकाणी. पण तत्स्वरूप झालो आता या ठिकाणी परमात्मा असं पुन्हा म्हणतात या ठिकाणी काय. कसला सर्वश्रेष्ठ आत्मस्वरूपी या ठिकाणी हेच होऊन आम्ही राहतो या ठिकाणी. आणि इतर राहणं आम्हाला आवडतं काय. हे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ही एकाकर अवस्था. कारण त्याच्याशिवाय जगात दुसरं काहीच नाही या ठिकाणी काय. आणि मग ह्या स्वरूपाच्या ठिकाणी एकदा बैठक निर्माण झाली की जो एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोच गेला. हे असो विश्व झाला अंगेची तो किंबहुना विश्वरूपच होऊन राहतो. हे विश्वची माझे ऐशी मती जयाची धीर किंबहुना चराचर आपणची झाला. महाराज याला तर म्हणतात ठाईचं बैसोनी एकाग्र चित्त करावं. आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये हा ब्रह्मानंद आम्ही सतत या ठिकाणी सेवन करतो. कधी आहे कधी असं नाही या ठिकाणी. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती आनंद लहरीची गती. अन्न पाण्याची सुद्धा चिंता त्याला राहत नाही या ठिकाणी काय. जयाचा जठरू प्रसवे अमृताचा निर्झरू दया क्षुदेत रशिता आडधरू काहीच नाही. तुका म्हणे अमृत सिद्धी हरे क्षुदा आणि व्याधी काय. ज्याला ही अमृत सिद्धी योग्याला योगाच्या माध्यमातून प्राप्त होते. पण ज्ञानोबराय म्हणतात आम्हाला नामचिंतनातून प्राप्त होते. नामामृत गोडी वैष्णवाला धली नामामृत गोडी वैष्णवाला धली. नामामृत गोडी वैष्णवाला धली नामामृत गोडी वैष्णवाला धली. योगिया साधली जीवन कळा योगिया साधली जीवन कळा. योगिया साधली जीवन कळा. योग्याला ही जीव कला. तुम्हाला सांगतो पंचमहाभूत आणि 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय काय ही 15 आणि या जड तत्वांना चेतना देणारी जीव नावाची 16वी कला आहे. आणि त्या जीव नावाच्या कलेला सुद्धा जीवन देणारी
तीही कला आहेत. ओळली 17वी का तिने पुरविली इच्छा. हिला 17वी कला म्हणतात. कसली 17वी कला? काय ओळली 17वी का तिने पुरविली इच्छा. हा आणि अशी अवस्था ज्यावेळेस होते करेन तहान भुकेची सुद्धा चिंता नाही आहे. जयाचा जठरू प्रसोय अमृतेचा निर्झरू तया म्हणून भजनामध्ये सदा सतत काळ जातो. दिवस आहे का रात्र कळत नाही, नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णुमी किती तया सुखा. त्या सुखाचं वर्णन सुद्धा करता येणार नाही. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. म्हणून हा ब्रह्मरस सदा सेवन करतो. तुका म्हणे आम्हा ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. विषम विषम विषमधोनी सोडली आले. विषमधून टाकियेले, विषमधून टाकियेले, विषमधून टाकियेले, विषमधून टाकियेले. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, झाले त्रिभुवन. तुकाराम 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 कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय आता माझ्या भावा नको अंतराय देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नका फोटो देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो सर्वात महत्वाचं झाले समा प्रपंच रचना सर्व भोगून त्या गेली अनुतापाची ज्वाला देहबुद्धी हवेली वैराग्याची निष्ठा प्रकट करून दाखवली संता म्हणता शांती वरली जय जय जी सद्गुरु तुकया दातारा हो स्वामी दातारा आरती जीवलग सोयरा जय देव जय हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघड करणी दाखविला जगदोद्धारा लागे उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संदेह निरसला जय 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 सद्गुरु तुकया दातारा तारक तू सकळाचा जीवलग सोयरा जय देव 13 दिवस या रक्षोनी उदकी कोरड्या काढोनी दाखवल्या शेकी अपार कविता शक्ती मिरवणी हलोकी कीर्तन श्रवणे तुमच्या उत्तरची जनलोकी जय 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 सद्गुरु तारक तो सकळाचा जीवलग सोयरा बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला विदिता जनिता तुझे आठव हा दिदला तेणे ब्रह्मानंदी प्रेमाडुलविला न तुके म्हणून तुका नामी गौरविला जय 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 सद्गुरु तारक तू सकळाचा जीवलग सोयरा जय देव प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलिता काला माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळ संतात जय 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 सद्गुरु तुकया दातारा तारक तू सकळाचा जीवलग सोयरा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मानू वेदला माझा गोपाल ज्ञान जागी हिता नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी महाकैवल्य तेजा मानू वेदला माझा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची गेले राम जनार्दनी आई मस्तक ठेवले महाकैवल्य तेजा खाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय हेच सुख पुढती मागत वागळी आनंदाची फळी सेवादान जन्म जन्मांतरी तुझा चंचला करून तुझा भाव आडेवा करवा तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा धरू ते ते जन्म जन्मांतरी तुझा चंकेला विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय विठ्ठल रुक्माय मागणे ते एक तुझ प्रती आहे जयशिंद्रे पाय पांडुरंगा या संतासने अनेक तुझे काय नमः या संतास निर्वेहेचे मज दे अनेक तुझे ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम